सुप्रभात मंडळी, कसे आहात तुम्ही? कसा चालू आहे मिलेट डाएट प्लॅन? आज मिलेट डाएट प्लॅनचा 7वा दिवस आहे. काल आपण बार्नयार्ड मिलेट भिजवलेलेच होते. बार्नयार्ड मिलेट म्हणजेच भगर हे सुद्धा पांढऱ्या रंगाचे असतात, म्हणजे पांढरट असतात, एकदम पांढरे स्वच्छ नसतात. कारण आपले सगळे मिलेट्स हे अनपॉलिश्ड असतात, कुठलेही पॉलिश केलेले नसतात. तर हे मिलेट्स आपण काल भिजवलेले आहेत. जे आंबाली खातायत त्यांनी काल रात्रीच शिजवून ठेवलेले आहेत, त्याला कपडा बांधून ठेवलेला आहे. आणि जे आंबाली खात नाहीयेत त्यांनी काल रात्री भिजवलेले मिलेट्स ते आता खाणार आहेत. तर बार्नयार्ड मिलेट्सची सुद्धा इडली छान होते. अगदी इडली करायची नसेल तुम्हाला तर तुम्ही उत्तप्पे किंवा धिरडे करू शकतात, किंवा नुसता साधा भातासारखं तुम्ही शिजवू शकतात, भात आमटी खाऊ शकतात किंवा पुलाव खाऊ शकतात. कुठलेही 2 पदार्थ तुम्ही करू शकतात. तर बार्नयार्डची इडली पण छान होते, सॉफ्ट होते अगदी. पॅटीस करायचे झाले ना मंडळी तर ब्राऊन टॉपचे करावे, किंवा मग कोडो मिलेट्सचे पॅटीस भजे हे छान होतात. तर तुम्ही आता बार्नयार्ड मिलेट्सचे सकाळी जर आपले फक्त आपण धिरडे म्हणतो तसे करावे, जर काही सुचलं नाही तर. आणि ते धिरडे आपण पोळीसारखे भाजी बरोबर खावे. मग तुम्ही भाजी याच्या बरोबर कुठली खा, भाज्या बदलून अदलून खा, पालेभाज्या जास्त खा. पालेभाज्या शिजवताना खूप गाळ होईल असं शिजवू नका, असं सेमी शिजवायचं, अर्धवट शिजवायचं. आणि चांगले 2-3 धिरडे त्याच्याबरोबर भाजी तुम्ही खाऊ शकतात. दुपारी भूक लागली तर आपला कच्चा भाजीपाला वगैरे आहेच. खूप मध्ये मध्ये वाटलं तर थोडेसे भाजलेले फुटाणे वगैरे लाह्या आणून ठेवू शकतात तुम्ही. मिलेट्सच्या लाह्याही मिळतात. पण जर तुम्हाला बाकी काहीही नको असेल तर तुम्ही फक्त मिलेट डाएट सकाळी करायचा, संध्याकाळी करायचा, संध्याकाळी 6च्या आत करायचा. आणि दुपारी भूक लागली तर तुम्ही कुठलंही कच्चं थोडंसं खाऊ शकतात. ते पण अगदी खूप भरून भरून खाऊ नका. पण कुठलाही कच्चा भाजीपाला किंवा फळं हे अतिशय शरीराला उत्तम असतं. त्याला लाईव्ह फूड म्हणजे जिवंत फूड असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही कच्चा आहार हा कधीही जेवणात ठेवाच. तर मंडळी, तुम्ही आज कुठले कुठले पदार्थ बनवले हे यूट्यूबच्या कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. प्रत्येकाने एकमेकाचं बघून वेगळे वेगळे पदार्थ करायला शिका. तर नमस्ते मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र.